Hello dear students, today we are going to see standard 12th Indian viewers. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण आपल्या 12वीच्या पुस्तकामधील दुसरी पोयम ज्याचं नाव आहे इंडियन विवर्स मीन्स भारतीय विणकरव, तर रिटन बाय सरोजिनी नायडू. तर या कवितेमध्ये जे काही तुम्हाला आईस ब्रेकर्स आहे, क्वेश्चन आन्सर आहे, ते त्या संदर्भामध्ये आपण आजचा व्हिडिओ बघूया. लेट अस सी धिस व्हिडिओ. इंडियन विवर्स टायटल. या टायटलचा काय अर्थ होतो, शीर्षकाचा काय अर्थ होतो बघा. द टायटल इंडियन विवर्स फोकसेस ओव्हर इंडियन आर्टिसन्स पर्टिक्युलरली विवर्स. दॅट मीन्स गिवन द टायटल इंडियन विवर्स म्हणजे भारतीय विणकर, फोकसेस ओव्हर इंडियन आर्टिसन्स पर्टिक्युलर विवर्स म्हणजेच विशेषतः जे काही विवर्स पर्सन आहे ते जे भारतीय विवर्स आहेत ते भारतीय विवर कशावर भर देतात, तर त्यांच्या विवर्स विणकामावर ते भर देतात. द ॲडजेक्टिव्ह इंडियन इज यूज विथ अ डेफिनेट पर्पज अप्रिशिएटिंग द वर्क ऑफ इंडियन विवर्स. या ठिकाणी जे इंडियन हे ॲडजेक्टिव्ह वापरण्यात आलेलं आहे ते का म्हणून वापरण्यात आलेलं आहे, दॅट इज अ डेफिनेट पर्पज अप्रिशिएटिंग द वर्क, त्यांच्या कामाचं एक कौतुक, एक प्रशंसा म्हणून या ठिकाणी इंडियन हा शब्द वापरण्यात आलेला आहे. ॲज द विवर्स इंटरट्वाईन द फॅब्रिक्स, हे जे विणकर असतात हे विणकर फॅब्रिक्स मीन्स कापड कशा पद्धतीने बनवले जाते, तर त्या धाग्याला कसं ते इंटरट्विन करतात म्हणजेच कशा प्रकारे गुंपल्या जाते तर ते विणकरांना माहिती असते. द पोएट्स एम्स टू इंटरफेस अ मेसेज थ्रू द पोयम. आणि या ठिकाणी या कवितेच्या ज्या काही पोएटेस आहे, कोण आहे, सरोजिनी नायडू या पोएटेस आहे. यांचं जे ध्येय आहे टू इंटरफेस अ मेसेज थ्रू दी पोएम, यांना जे काही इंटरफेस करायचं आहे या माध्यमातून त्यांना संदेश त्या विणकरापर्यंत पोचवायचा आहे, प्रशंसेचा संदेश त्या विणकरापर्यंत पोचवायचा आहे. लेट अस सी अनदर पार्ट ऑफ धिस व्हिडिओ. आईस ब्रेकरमध्ये बघा, पोएमच्या सुरुवातीला आईस ब्रेकर दिला आहे पुस्तकामध्ये. फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिला आहे. आर्टिसन्स आर ऑल्सो कॉल्ड क्राफ्ट्समन. जे कलाकार असतात, हातमागावर वस्तू तयार करतात, कलाकार असतात, त्यांना काय म्हणतात, कुशलतेचे कामं करणाऱ्यांना काय म्हणतात, क्राफ्ट्समेन. दे आर क्रिएटर्स ऑफ डायव्हर्स गुड्स अँड यूज देअर हँड्स टू क्रिएट युनिक. हे जे काही निर्माते आहेत ते काय करतात, जे काही माल आणायचा असेल कच्चा माल, तर ते फक्त कच्चा माल विकत आणतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यापासून एकत्रित कापड कसा तयार करता येईल ही कला त्यांच्यामध्ये असते. यूज देअर हँड्स टू क्रिएट युनिक, आणि ते त्यांच्या कलेच्या माध्यमातून, हँडक्राफ्टच्या माध्यमातून अतिशय सुंदर युनिक फॅब्रिक तयार केले जाते. फंक्शनल अँड द डेकोरेटिव्ह ॲटम्स युजिंग ट्रॅडिशनल टेक्निक्स. नाव कम्प्लीट द वेब गिवन बिलो. आता बघा या ठिकाणी दिलेली जी वेब आहे ते कंप्लीट करायची आहे. वेबमध्ये काय दिलेलं आहे, डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिसन्स, म्हणजे आर्टिसन्स हे कोणत्या प्रकारचे असतात ते कंप्लीट करायचं. डायरेक्ट मी आन्सर दिलेलं आहे बघा. गोल्डस्मिथ, आर्टिसनची नावं सांगितलेली या ठिकाणी कोणकोणते असतात, गोल्डस्मिथ, कॉबलर, पॉटर, मेसन मीन्स गवंडी काम करणारा, विवर विणकर, कार्पेंटर म्हणजे सुतारकाम, स्कल्पचर, ब्लॅकस्मिथ, ज्वेलर अँड लास्ट दिला आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेकर्स. म्हणजे हे सगळे काय आहेत, ही जी आहे ही सर्व काय आहेत, तर ही कलाकारांची नावे आहेत की ज्याच्यामुळे परिपूर्णता युनिक असं परिपूर्ण तयार होऊ शकते. तर या ठिकाणी डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिसन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे. नाव नेक्स्ट इज द सीझन्स ऑर ओकॅजन्स व्हेन वी नीड. तर याचा अर्थ काय झाला, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरज असते म्हणजे कपड्याची, बरं, त्यावेळेस कोणत्या प्रकारचे सीझननुसार किंवा ओकॅजननुसार आपण कपडे घालतो, तर त्याची यादी बनवा म्हणत आहे. डायरेक्ट आन्सर बघा काय दिलं आहे, वुलन क्लॉथेज. आता जे लोकरीचे कापड असतात ते कधी घालतो आपण, इन अ विंटरमध्ये, नाही का. त्याचबरोबर म्हणजे हिवाळ्यामध्ये घालतो. त्याचबरोबर नंतर कॅज्युअल क्लॉथेज जे असतात, म्हणजे आपण जनरल घरामध्ये वापरतो कॅज्युअल क्लॉथेज, रोजचे दैनंदिन ते घरामध्ये वापरतो. त्याचबरोबर नेक्स्ट रिच सिल्क क्लॉथेज, हे कधी वापरतो आपण, फेस्टिवल्स, एखादा सण असेल त्यावेळेस, सणाच्या वेळेस आपण अशा प्रकारचे चांगले उच्चतम दर्जाचे कपडे घालतो, महागडे कपडे. इवन वेडिंगमध्ये, लग्नामध्ये, पार्टीमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे कपडे घालत असतो. अँड लास्ट दिलेलं आहे कलरफुल कम्फर्टेबल क्लॉथेज, म्हणजेच व्यवस्थित कम्फर्टेबल असणारे असे जे कपडे आहेत ते कधी घालत असतो आपण, इन अ ट्रॅव्हलिंग, पिकनिकमध्ये. अशा प्रकारचे म्हणजे सीझननुसार आपापल्या चॉईसनुसार आपण त्या ठिकाणी सीझननुसार त्या ठिकाणी आपण कपडे घालत असतो. नाव नेक्स्ट क्वेश्चन. लेट अस प्ले अ गेम. द टीचर विल आस्क द स्टुडंट्स सम क्वेश्चन्स
Students will understand there are some exceptions to the general rules. Let's start. आता सम एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहे. जसं की फर्स्ट दिलेलं आहे वन हू व्ह्यूज इज म्हणजे जो व्यवसाय आहे विणकाम करणाऱ्याला काय म्हणतात, बिवर. सेकंड वन हू प्लेज अ गेम इज अ स्पोर्ट्स पर्सन, जो खेळ खेळवतो आपल्याला खेळ शिकवतो त्याला काय म्हणतात, स्पोर्ट्स पर्सन म्हणतात. वन हू सिंग्स इज अ, जो कोणी गाणं गातो त्याला काय म्हणायचं, सिंगर मीन्स गायक. वन हू डान्सेस इज अ, जो कोणी आपल्याला डान्स शिकवतो तो कोण असतो, इज अ डान्सर, त्याला काय म्हणायचं, डान्सर, नर्तक. वन हू टीचेस इज अ, जो कोणी आपल्याला शिकवतो त्याला काय म्हणणार आपण, इज अ टीचर म्हणजे शिक्षक. वन हू कुक्स इज अ, जो कोणी आपल्याला जेवण तयार करून देतो त्याला काय म्हणायचं, शेफ. तर शेफ बनवणारा काय म्हणतात, कुक्स आपण जनरली त्या ठिकाणी वापर करत असतो. तर स्वयंपाक करून देणे किंवा जेवण तयार करून देणे यासाठी पर्टिक्युलर एक शब्द आहे तो म्हणजे शेफ. नाव नेक्स्ट डी क्वेश्चन बघा. वी हॅव ऑफन सीन द पिक्चर ऑफ गांधीजी स्पिनिंग ऑन हिज चरखा. डिस्कस द रिझन्स बिहाइंड धिस, वन हॅज बीन गिवन फॉर यू. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्ही कदाचित गांधीजी ज्यावेळेस चित्रामध्ये बघितलं आहेत तुम्ही तर ते काय करत आहेत, तर त्यांच्याकडे असणारा जो चरखा आहे त्या चरख्यावरती ते स्पिनिंग करत होते. हे बऱ्याच वेळा आपण पुस्तकामध्ये बघितलेलं आहे. स्पिनिंग करणे म्हणजे हातमाग विणणे वस्त्र विणण्याची ती पहिले सुरुवातीला चरख्यावर विणत होते. डिस्कस द रिझन्स बिहाइंड धिस, यामागचं काय कारण आहे, तर ॲन्सर बघा काय दिलेलं आहे. टू गिव्ह रुरल पीपल ॲन ऑपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. म्हणजेच काय, जे ग्रामीण भागातले लोक आहे, रुरल पीपल म्हणजे ग्रामीण लोक, खेड्यातील लोक, त्यांना अशा प्रकारची अर्निंग करायची संधी मिळावं, जास्तीत जास्त त्यांना अर्न कसं करता येईल यासाठी हा एक उपक्रम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. सेकंड पॉईंट दिला टू प्रमोट इंडियन हँडीक्राफ्ट स्किल, म्हणजे हस्तव्यवसाय हस्तकौशल्य जे काय आहे त्याला चालना मिळावी, भारतीय हस्तकौशल्याला चालना मिळावी यासाठी गांधीजींनी हा उपक्रम राबविलेला आहे. टू मेक अ सिम्बॉल सिनोनमस विथ द पॉवर ऑफ सेल्फ रिलायन्स, पर्सिवरन्स अँड डिटर्मिनेशन. यामुळे कोणत्या प्रकारचे सिम्बॉल आपल्या लक्षात येतात, तर या प्रकारे यामध्ये सातत्यानं असणारी तुमच्याकडे असणारी धडपड म्हणजे चिकाटी, तुमच्याकडे निर्धार, एक आत्मविश्वास, तुम्हाला काही काम करायचंच आहे अशा प्रकारचं जिद्द यामधून तुम्हाला जाणीव होते. नेक्स्ट पॉईंट दिला आहे महात्मा गांधी इनिशिएटेड द स्वदेशी मुवमेंट बाय टेकिंग अप द चरखा अँड एनकरेजिंग द इंडियन स्पिन देअर ओन क्लॉथ. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस ऐकलं असेल, जे महात्मा गांधीजी चरख्यावर आपलं वस्त्र म्हणजे जे स्पिनिंग करायचे तर त्याला असे हँडीक्राफ्ट्स असणारे जे काही हस्तकौशल्याचे लोक आहेत ते सुद्धा त्याला चालना देत होते. आणि इवन आजही खादीचे ड्रेस म्हणून गांधीजींच्या काळामध्ये जे काही खादी ड्रेस होते तर आजही लोक खादी ड्रेसचा वापर फार प्रमाणात करताना दिसून येतो. ज्यांना माहिती आहे हँडीक्राफ्टचं महत्त्व ते लोक जास्त करून अशा प्रकारचे कपडे वापरतात. बघा नेम सम टाईप्स ऑफ यार्न्स यूज बाय द विवर्स, म्हणजे विवर्स धागे बनवताना कोणत्या प्रकारचे वस्त्र विणत असते वेळेस कोणकोणत्या प्रकारचे धागे वापरत होते त्याची लिस्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. सम टाईप्स ऑफ यार्न्स म्हणजे दोरे किंवा धागे. तर पहिला दिला त्यांना लिनन्स यार्न्स वापरत होते. त्याचबरोबर सेकंड दिला आहे अल्पॅका फायबर. थर्ड दिला आहे शिप्स वूल. फोर्थ दिला आहे सिल्क फ्रॉम सिल्क वॉर्म्स. फिफ्थ दिला आहे हेम्प. 6 दिलेला आहे कॉटन यार्न्स. 7 दिलेला आहे बांबू यार्न्स. 8 दिला आहे रेयॉन यार्न्स अँड 9 दिला आहे नॉयलॉन अँड लास्ट दिलेला आहे ज्यूट यार्न्स. म्हणजे विणकर अशा प्रकारचे धागे वापरून त्या ठिकाणी कपड्याची सुबकता, कपडे चांगल्या पद्धतीचे बनवण्याचा प्रयत्न करत असे. म्हणजे ही सगळे त्यांच्याकडे असणाऱ्या धाग्यांचा वापर ते करत होते. नाव सम टूल्स यूज बाय द विवर्स, म्हणजे विणकर कोणत्या प्रकारची साधने वापरत होते हँडीक्राफ्ट तयार करत असताना, हस्तकौशल्य करत असताना कोणत्या प्रकारची साधने त्यांच्याकडे असायची. बघा हातमाग असायचं, हातमागला काय म्हणतात लूम, माग असायचं. नंतर सेकंड दिलेला आहे टेपेस्ट्री निडल, एक निडल असायची जे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते आहे. अशा प्रकारचे साहित्य ते वापरत होते. वार्प यार्न, शेड स्टिक, विंग कोम,
सीझर्स मीन्स कैची, विविंग ॲन्स विणणारे धागे, अँड डॉवेल्स अँड रॉबिन. अशा प्रकारचे ते कपडे विणत असताना या एवढ्या प्रकारची जे टूल्स आहे, साहित्य आहे, ते साहित्य त्यांना वापरायला गरज पडत होती. आणि अशा प्रकारे सुंदर असं त्या ठिकाणी ते विणकाम करून वस्त्र तयार करत होते, जे की आज आपण परिधान करतो आहे. लेट अस स्टॉप हिअर. वी विल मीट टुमॉरो ॲट द सेम टाईम. थँक्यू.